हॅलो मैत्रिणींनो, कशा आहात सगळ्याजणी? मस्तच असणार आहात. मी सीमा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. मागचा माझा जो मसाल्यांचा ब्लॉग होता त्याला तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल खूप खूप धन्यवाद. खूप साऱ्या कमेंट्स आल्या, खूप साऱ्या लाईक्स आल्या, खूप बरं वाटलं. असा ब्लॉगला भरपूर प्रतिसाद मिळतो तेव्हा छान वाटतं, मेहनत सफल झाल्यासारखं वाटतं. तर तुम्हाला रिव्ह्यू सुद्धा द्यायचा होता मसाला कसा आहे. तर आणि गेले काही दिवस मी ह्यांच्याकडचा मसाला वापरते आहे आणि अप्रतिम मसाला आहे त्यांच्याकडचा, म्हणजे सुधार मसाले यांच्याकडचा. तर खूप सुंदर मसाला आहे आणि अगदी म्हणजे मला जिथे 2 चमचे मसाला लागायचा तिथे अगदी 1च चमचा लागतोय. 4 चमचे मी ज्या जेवणाला घालायची तिथे मला अगदी 2च चमचे घालावा लागतोय मसाला. इतका म्हणजे स्वादासाठी तिखटपणा, कलर सगळं छान आहे. तर मला खूप जास्त आवडला मसाला. तर त्या दादांना पण सांगूशी इच्छिते की खूप छान मसाला बनवलाय तुम्ही आणि खूप छान मेहनत घेताय तुम्ही मसाला बनवण्यासाठी आणि सुंदर मसाले आम्हाला मिळतात, त्यामुळे आमचं जेवण सुद्धा छान छान होतंय ना. तर तुम्हाला दाखवते मी आता तो काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवलेला आहे मसाला. मी तुम्हाला किचनमध्ये दाखवते. सध्या गरम इतकं होतंय. मी बेडरूममध्ये आहे कारण का ना मिशोवरून मी काही वस्तू मागवल्यात त्या आज तुमच्यासोबत शेअर करायचे. पण तत्पूर्वी म्हटलं की तुम्हाला मागच्या ब्लॉगबद्दल पण थोडंसं सांगूया, रिव्ह्यू देऊया मसाल्याचा, मसाला कसा आहे ते. तर चला किचनमध्ये जाऊया, मसाला दाखवते तुम्हाला. तर असा मसाला मी काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवलेला आहे. ही 1 किलोची बरणी आहे. तर ह्याच्यात ठेवलं आहे आणि शिवाय मी इथे माझ्या बरणीमध्ये पण भरून ठेवलेला आहे. वापरलाय मी 4-5 दिवस, एवढा झालेला ह्या बरणीमध्ये सुद्धा वापरला गेला. आणि हे बाकीचे माझे आधीचे मसाले पण आहेतच. ही फक्त मिरची पावडर आहे, हा कांदा लसूण मसाला आहे आणि हा मिक्स मसाला मी मीरा रोडवरून घेतलेला, पण खरंच याला तितकी अशी काही चव नाही आहे. आणि हा आणल्यापासून मी आता हाच वापरते, जास्त बाकीचे कुठले वापरतच नाही आहे. आणि अशा बरणीत मी भरून ठेवलेला आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे खाली हिंगाचा खडा ठेवलेला आहे, पण तितका काय मला लागणार नाही. 1 किलो मला 4-5-6 महिने वगैरे चालेल. पण आता काय माहिती ह्यांचा कमी लागतोय, बाकीचे मसाले मला जास्त लागायचे, हा मसाला जरा कमी लागतोय मला, कारण का तिखटाला सुद्धा चांगला आहे. जसं मी सांगितल्याप्रमाणे त्यांनी तिखट बनवलेला आहे आणि कलरला पण चांगला आहे. आणि ना ह्या एक पुडी त्यांची त्या मला मसाल्यामध्ये सापडली, त्याच्यामध्ये ना हे सगळं उरलेलं होतं ना मसाल्याचं, म्हणजे चाळून वगैरे जे उरतं ना ते बहुतेक त्यांनी मला दिलंय. तर मी असं काचेच्या बरणीत ठेवलंय, बघू कशात तरी घालायला होईल किंवा मिक्सरला ग्राइंड करून वगैरे होईल. तर असा सुंदरसा मसाला आता मला मिळालेला आहे आणि जेवण खरंच खूप टेस्टी होतंय, खूप छान जेवण बनतंय. चला आता मसाल्याचा रिव्ह्यू तर मी तुम्हाला दिलेला आहे. A1 मसाला आहे, तुम्ही नक्कीच त्यांच्याकडून बनवून घेऊ शकता. तर माझ्याकडून तरी थम्सअप आहे मसाल्यासाठी. अगदी 10 स्टार रेटिंग मी देते त्यांना. 5 स्टार रेटिंग किंवा 10 स्टार रेटिंग म्हणूया आपण, 10 आउट ऑफ 10. तर मिशोवरून भरपूरशा वस्तू मागवल्या होत्या. तर आता काय काय ते मी तुम्हाला ओपन करून दाखवते. मी सुद्धा ओपन करून बघितल्या नाही आहेत. अशा 2-3 दिवसांमध्ये त्या एक एक करून आलेले आहेत माझे पार्सल. तर आता हे तरी ट्रान्सपरंट आहे म्हणून ह्याच्यातून दिसतंय, पण काय काय आहे ॲक्च्युली मी ऑर्गनायझर्स मागवलेले आहेत, मला जे हवे होते ते. आणि आता ते कसे कसे काय काय आहेत ते मी तुम्हाला दाखवते. आणि हे जे आहे ना हे मी असंच आमच्या इथून रोडवरूनच घेतलंय. हे पाऊच सुद्धा मला लागणार होतं, तर माझं डोकं जसं चालतंय त्याप्रमाणे मी हे पाऊच सुद्धा मागवून ठेवलंय. तर मी तुम्हाला दाखवते काय काय आहे ते. तर सगळ्यात पहिले तर ह्या बॉक्समध्ये काय आहे ते आपण ओपन करून बघूया. तर मला सुद्धा क्युरिओसिटी आहे. बरंच काय काय मी ऑर्गनायझर्स मागवलेले आहेत, म्हणजे मला बऱ्याच काय काय वस्तू म्हणजे ज्वेलरी वगैरे सगळं ऑर्गनाईज करून ठेवायचं होतं, त्यासाठी मागवलं. तर सगळ्यात पहिले तर आहेत हे बँगल बॉक्स. ते असे बँगल बॉक्स आहेत, आपण काढून घेऊया पहिले. तर हे असे 2 बँगल बॉक्स मी मागवलेले आहेत. ह्याच्यामध्ये असे खोलून दाखवते तुम्हाला. हे बघा, हे असे रॅक दिलेले आहेत त्यांनी, म्हणजे आपण बांगड्या ह्याच्यामध्ये ठेवून, मला वाटतं 1-1 डझन बांगड्या राहतील ह्याच्यामध्ये.
1 डझनपेक्षाही जास्त राहू शकतात, 1-2 डझन. आणि हे इकडे असं त्याला खाचा दिलेला आहे, त्या खाच्यामध्ये हे बसवायचं आहे. असा हा बँगल बॉक्स आहे. तसे हे 2 बँगल बॉक्स आहेत. तर ह्याच्या किमती ज्या आहेत ना मी तुम्हाला इथे कुठेतरी देईन स्क्रीनवर. तर छान आहेत, हे मला आवडले. मिशोवरून मी हे सगळं मागवलेले आहेत वस्तू, तर मला खूप जास्त आवडले. तर बांगड्या वगैरे सगळ्या व्यवस्थित अरेंज करून ठेवीन. तशा मोठ्या छोट्या अशा वस्तू मागवलेल्या आहेत. आता हे दुसरं पॅक ओपन करूया. आता माझ्याच लक्षात येत नाहीये की मी काय नक्की मागवलेलं, ह्याच्यात काय असावं बरं, माझ्याच लक्षात येत नाहीये. कारण का मागवून खूप दिवस झाले ना तसे, आणि ॲट अ टाइम बऱ्याच वस्तू मागवल्या ना का पटकन लक्षात. हां, हे साडी कवर्स आहेत. तर साडी कवरपेक्षा मला शर्ट कवर म्हणून हवं होते. तसा पूर्ण ना 4, 5, 6, 7, 8, 9, 10. तर हा ना असा 10 साडी कवरचा सेट आहे. हा सेटच आला, म्हटलं होईल. आता सध्या तरी मला 2-3च लागणार आहेत, पण बऱ्याचशा गोष्टी असतात नंतर एक एक आठवतं. आता तरी एवढं आठवत नाही आहे, पण बाकी पण माझी नवीन ड्रेसेस किंवा काही महागड्या साड्या वगैरे हे सगळं मला ह्याच्यामध्ये व्यवस्थित ठेवता येईल. तर हे सिंगल याचे कवर आहेत, पण सिंगल नाही, ह्याच्यामध्ये 2 तरी साड्या राहू शकतात बहुतेक, कारण का असं बॉक्स टाईप आहे ना तो. चांगलेत. आणि हे झिप वगैरे चांगले आहेत, त्याच्या प्लॅस्टिकच्या आहेत पण चांगल्या दिसत आहेत. हे बघा, असं थोडंसं बॉक्स टाईप आहे. हे बघा, त्याच्यामध्ये 2 साड्या तरी नक्कीच राहतील, 2 ते 3 साड्या राहून जातील ह्याच्यामध्ये. आणि मला ना ॲक्च्युली हर्षदला म्हणजे हवे होते त्याचे नवीन जे शर्ट्स आहेत ना ते ठेवण्यासाठी. त्याचं कसं असतं ना, आता उन्हाळा सुरू झालाय ना, तर त्यांनी सगळे कॉटनचे हाफ स्लीवचे शर्ट वापरायला काढले, फुल स्लीवचे सगळे ठेवून देतोय तो. तर आता काय ते सगळे शर्ट आहेत ना सॅग्रिगेट करून, म्हणजे कलर वाईज, व्हाईट शर्ट्स एकामध्ये, पुन्हा कलरचे वेगळे असं सॅग्रिगेशन करून त्याला ठेवायचे. म्हणून त्याला या बॅग्स अशा हव्या होत्या, तर त्याला पण उपयोगी पडतील आणि मला सुद्धा उपयोगी पडतील. तर अशा ह्या 10 बॅग्स घेतलेल्या आहेत. पुन्हा आता हे पॅकेट आपण ओपन करून बघूया. हे ना माझं ज्वेलरी ऑर्गनायझर आहे, कसं आहे ते मी तुम्हाला दाखवते. तर हा असा मस्त ज्वेलरी ऑर्गनायझर मागवलेला आहे. छान आहे, कपड्याचं आहे आणि त्याला वरती प्लॅस्टिक असं कोटिंग घातलेलं आहे, त्यामुळे ते टिकायला सुद्धा छान. मी झिप तुम्हाला ऑन करून दाखवते. हे बघा, असं पाऊच आहे मोठंसं, आणि त्याच्यामध्ये हे असे पाऊचेस आहेत. हे बघा, हे 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. तर हे सुद्धा 10 पाऊचेस आहेत. हे 10 पाऊच आहेत आणि ह्याच्यामध्ये असं ते राहणार आहेत. म्हणजे ज्वेलरी आपण एक दागिना किंवा 2 दागिने, सहसा मी ना एका पाऊचमध्ये एकच दागिना ठेवते, कारण का 2 दागिने आपण ठेवले ना तर ते घासले जाऊन खराब होण्याची, कलर वगैरे खराब होण्याची शक्यता असते. म्हणून एका पाऊचमध्ये शक्यतो आपण एकच ठेवूया. आणि ह्याला हे प्लॅस्टिक आहे, हे ट्रान्सपरंट आहे, त्यामुळे आपण कुठल्या पाऊचमध्ये कुठला दागिना ठेवला आहे हे आपल्याला दिसणार आहे. तर मागे सुद्धा मी मिशोवरून असंच शॉपिंग केलेलं, असेच पाऊच घेतले होते ज्वेलरीचे. तुम्ही जर तो मागचा ब्लॉग बघितला असेल तर तुम्हाला लक्षात येईलच. तर ते मला आता अपुरे पडत आहेत. अजून काही दागिने आहेत ते असेच म्हणजे साध्याशा पॅकिंगमध्ये आहेत, मग त्यांना मला असं व्यवस्थित ठेवायचं म्हणून मग हे पाऊच घेतलं. आणि कुठे आता लग्न वगैरे आहेत, लग्नाला वगैरे जायचं म्हटलं तर असं हे पाऊच घेऊन गेलं तर खूप छान पडेल ना, म्हणून मग हे घेतलेलं आहे. तर आता अजून एक माझं पार्सल आहे ते बघूया. तर हां, हे आहे, दाखवतेच तुम्हाला. हा बॉक्स ना इथेच ठेवलाय मी, जो काढला तो. आणि सगळा कचरा लगेच ताबडतोब त्याच्यामध्ये टाकून देते, म्हणजे काय ना पसारा होत राहत नाही. तर असं काम व्यवस्थित केलं ना तर पसारा सुद्धा होत नाही कधी. त्यामुळे कामाची पण कधी पण पद्धत असावी, नाही का. तर ह्या ना शू बॅग्स आणल्यात.
त्याच्या माझे ना बरेचसे म्हणजे हर्षदचे, राजचे आणि माझे असे नवीन कुठे येता जाता घालण्याचे, सणासुदीत लग्नाला वगैरे घालण्याचे असं वेगळं वेगळ्या असं शूजचं चांगले चांगले शूज आणि चप्पल्सचं असं कलेक्शन आहे. तर म्हटलं त्या सगळ्यांसाठी आहेत माझ्याकडे 2-3च आहेत बॅग्स. तर त्या पुऱ्या नाही पडत आहेत म्हणून मग ह्या मागवल्यात. मग कारण का आपल्या पावसाळी पण आपण वेगळ्या ठेवतो आणि बाकी इतर सीझनमध्ये आपण वेगळ्या वापरतो. तर आता पावसाळ्यात मला आता पावसाळा येईलच, तर मला त्या माझ्या ज्या आहेत चांगल्या चांगल्या चप्पल्स वगैरे, सँडल वगैरे, तर त्या मला किंवा शूज तर ते मला ह्याच्यामध्ये ठेवता येतील म्हणून आता पावसाळ्याच्या आधीच हे मागवले. म्हणजे मग सगळे असे ठेवून आमचं गॅलरीत एक दाराच्या मागे कपाट आहे, त्याच्यामध्ये मी सगळे म्हणजे न वापरायचे शूज सगळे त्याच्यामध्ये असतात. म्हणजे ओकेजनली मग आम्ही तिथून काढत असतो. तर ह्याच्यामध्ये घालून ठेवीन म्हणजे व्यवस्थित राहतील ते. ओके नाही, कारण का आता पावसाळा नाही म्हटलं तरी 4 महिने पावसाळाच असणार आहे. परत काय एक्सटेंड झाला पावसाळा तर काही सांगता येत नाही आजकाल. त्यामुळे ह्या पिशव्या मागवल्या आहेत. अजून असेच ज्वेलरीचे पाउचेसच मागवलेत मी. हे पण ज्वेलरीचे पाउचेस आहेत. हे बघा, तर हे ना भरपूर सारे आहेत. आता मला माहिती पण नाही किती आहेत ते, मी देईन तुम्हाला स्क्रीनवर. तर असे काही मोठे आणि काही छोटे असे आहेत. मला वाटतं सेमच साईज आली आहे. मी ॲक्च्युली काही मोठे काही छोटे असे मागवलेले. ठीक आहे, हे एकाच साईजमध्ये आलेले आहेत. हे असे सगळे पाउचेस आहेत. तर हे सुद्धा ज्वेलरी ठेवण्यासाठी उपयोगी पडणार आहे. तर आता भरपूर सगळे ड्रेसेस मी शिवायला घेतलेले आहेत. म्हणजे माझे मीच शिवणार आहेत आणि काही DIYs पण आहेत माझे करायचे. तर त्यासाठी ना ही लेस मागवली आहे मी मण्यांची. तुम्हाला दाखवते ओपन करून. तर मला खूप जास्त आवडली ही, बघितल्याच आवडली. आणि अशी लटकनवाली मला हवी होती लेस, तर म्हटलं घेऊया. ह्याला त्यांनी स्टॅपल केलेलं आहे. मे बी ती सुटू नये म्हणून त्यांनी स्टॅपल करून ठेवली आहे. पण तुम्हाला कळेलच ही अशा प्रकारची लेस आहे. हे दिसतंय ना, असे मणी आहेत, मोती आहेत त्याला, आणि ही अशी लेस आहे. तशी 5 मीटर लेसचं हे बंडल आहे. तर हे पण घेतलंय. मला एक DIY ॲक्च्युली करायचं आहे त्याच्यासाठी, आणि एक जरा ड्रेस शिवायचा आहे त्याला सुद्धा थोडंसं लावणार आहे. तसं दोन्हीला वापरणार आहे मी. तर आता हे व्यवस्थित पॅक करूनच ठेवते, कारण का मणी आहेत ना, मोती आहेत ना ते, तर ते खराब होऊ नये म्हणून मग असं पॅकिंगमध्येच ठेवून देते. तर हे असं होतं माझं मिशोवरचं शॉपिंग. आणि अजून एक आणलेलं आहे. अजून काही पाउचेस मी मागवलेले आहेत जे ट्रान्सपरंट आहेत आणि छोटे आहेत. पण हे मी तुम्हाला आत्ता नाही दाखवणार, हे मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवीन. कारण का हे आत्ता दाखवलं ना तर ह्याच्याशी संबंधितच मला दुसरं पण, म्हणजे हे कसं मी वापरणार आहेत हे पण मला तुम्हाला दाखवायचे. हे कशासाठी मागवलेत आणि कसे मी वापरणार आहेत हे पण मला तुम्हाला दाखवायचं आहे. त्यामुळे हे मी आत्ता ओपन करून दाखवणार नाहीये. तर ह्याच्यासाठी माझा पुढचा ब्लॉग बघा आणि मी ह्यांना कसं यूज करते ते पण बघा. तर आता मी हे नाही दाखवणार आहे. तर ठीक आहे, आता हे सगळं अनबॉक्सिंग तर केलेलंच आहे सगळ्याचं. आता मी ह्याच्यात सगळ्यात नीट व्यवस्थित सगळं माझ्या वस्तू अरेंज करून घेते. तर माझ्या ह्या अशा बांगड्या आहेत सगळ्या एवढ्या साऱ्या. तर काही बांगड्या मी अशा पाऊचमध्ये भरून वगैरे पण ठेवल्या आहेत, ह्या मोत्याच्या वगैरे. कारण का माझ्याकडे असं नीट व्यवस्थित बँगल बॉक्स वगैरे नव्हता ना, तर मी ह्याच्यामध्ये काय आहे ना, हे असा कसला तरी रोल राहिलेला, ते असे 2 रोल टाकून मी असं ठेवले. पण खालून बांगड्या तरीसुद्धा घासल्या जातात ना डब्याला, आणि त्या अशा एकमेकांना पण चिकटतात, त्यामुळे त्याची शाईन खराब होते. म्हणून मग मी हे बँगल बॉक्स मागवले. आता बघूया ह्याच्यामध्ये किती राहत आहेत, कशा राहत आहेत त्या. तर हे सगळं माझं बँगल्सचं कलेक्शन आहे. बांगड्या तशाही मी जास्त आवडत नाही, मला असं हातात एखादंच घालायला आवडतं, म्हणून मग बांगड्या जास्त वापरल्या जात नाहीत. पण कधी साडी वगैरे नेसली ना तर मग बांगड्या वापरल्या जातात. तर आता मी व्यवस्थित सॅग्रिगेशन बांगड्यांचं करून ह्या बॉक्समध्ये बांगड्या लावून घेणार आहेत. आता मला माहिती नाही ह्याच्यामध्ये किती बांगड्या राहणार आहेत वगैरे, काही आयडिया नाही आहे, पण बघूया, लावत जाऊ. तर अशा लग्नासाठी वगैरे एकदम फॅन्सी बांगड्या एका बॉक्समध्ये ठेवणार आहे आणि दुसऱ्या काचेच्या थोड्याशा साध्याशा अशा बांगड्या वेगळ्या बॉक्समध्ये ठेवणार आहे. म्हणजे दोन्ही टाईपच्या बांगड्या मला
घालता येतील. पुन्हा बेंटेक्स वगैरे पण मी ह्या फॅन्सी बँगल्समध्येच बेंटेक्सच्या वगैरे पण ठेवून देणार आहेत. तर अशा व्यवस्थित लागलेल्या आहेत बांगड्या. आणि मला वाटलं नव्हतं एवढ्या साऱ्या राहतील बांगड्या, पण भरपूर बांगड्या एका बॉक्समध्येच आलेल्या आहेत माझ्या. त्यामुळे माझं काम तर म्हणजे माझं पर्पज व्यवस्थित सॉल्व झालेलं आहे. आणि बघा किती छान दिसत आहेत बांगड्या त्या. चला तर आता बांगड्या तर लावून झालेल्या आहेत माझ्या व्यवस्थित. आता ज्वेलरी ऑर्गनाईज करायला घेऊया. तर आता ही अशी बरीचशी ज्वेलरी आहे माझ्याकडे, जी अशी मी एकत्र पॅक करून ठेवली आहे. तर आता तीसुद्धा मी सगळी ह्या पाउचेसमध्ये मस्तपैकी व्यवस्थित एक एक भरून ठेवणार आहे. तर आता हे पण आहे ना एकदम मोठ्या प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये ठेवून दिलं होतं मी. ही ऑक्सिडाइज ज्वेलरी पण आपल्याला कधी कधी काही ड्रेसेसवर घातल्यावर छान दिसते ना, तर अशी ऑक्सिडाइजची ज्वेलरी पण आहे माझ्याकडे. ऑक्सिडाइजची फार कमी आहे, बाकी इमिटेशन जास्त आहे. ऑक्सिडाइज ज्वेलरी खूप कमी आहे. तर बघा ह्याच्यामध्ये व्यवस्थित राहिलेली आहे. तर ह्याचे कानातले पण त्याच्यातच टाकून देते. तर हे असे पाउचेस मी आधी पण आणलेले ना, तर मला खूप जास्त आवडले, म्हणून मी परत आता मिशोवरून मागवले. कारण का ह्याच्यामध्ये काय होतं ना, आपल्याला एक एक दागिना सेपरेट ठेवता येतो आणि मग तो व्यवस्थितही राहतो, एकमेकांवर दागिने घासले जात नाहीत. आता ही सगळी ज्वेलरी आहे ना मी एकाच बॉक्समध्ये भरून ठेवली होती आणि त्यामुळे ती एकमेकांवर अशी घासली जात होती. मग आता मस्त दिसतं. आता हे मेखला वगैरे ही अशी जरा फॅन्सी ज्वेलरी आहे ना, ती एकमेकात गुंतून वगैरे जाते. त्यामुळे अशी सेपरेट पाऊचमध्ये ठेवली ना का गुंतण्याचे चान्सेस पण कमी होतात. आणि असे लेअरवाले दागिने असतात ना, नेकलेस वगैरे, ते पण खूप व्यवस्थित राहतात, ते एकमेकांमध्ये गुंतून. अशा प्रकारे मी सगळी माझी ज्वेलरी नीट सॅग्रिगेट करून ठेवलेली आहेत. ही एका बाजूला सगळी मंगळसूत्र वगैरे आहेत ही सगळी, आणि इकडे सगळे बाकीचे ज्वेलरी. आणि इतरही मी आधी घेतलेलं ना ऑर्गनायझर्स, त्याच्यामध्ये अशी मी भरून ठेवलेली, ती तुम्ही पाहिलेलीच मागच्या माझ्या ब्लॉगमध्ये. तर तो कधी केला होता, 4-5 महिन्यापूर्वी केला होता बहुतेक तो ब्लॉग मी. तर हे असं सगळं ठेवलेलं आहे. आता ह्या बॅग्स, तर हर्षदचे हे काही शर्ट आहेत ते ठेवून द्यायचे आहेत मला, आणि शिवाय माझे पण काही ड्रेसेस आहेत ते सुद्धा मला आता ह्या बॅगमध्ये ठेवून द्यायचे. तर हे सगळं ऑर्गनाईज करता करता मी खरंच दमलेली आहे. सगळ्या वस्तू एक एक लावायचं म्हटलं ना तर सगळं काढावं लागतं आणि सगळं नीट लावत बसावं लागतं. त्यामुळे आता बघा पसारा हा एवढा असा सगळा झालेला आहे. पण ठीक आहे, आता हे सगळं नीट लावून झालेलं आहे. आता हे फक्त जागच्या जागी लावून ठेवलं का झालं माझं काम. तर त्या निमित्ताने आपलं कपाट वगैरे सगळं नीट व्यवस्थित लावून होतं आणि आपले दागदागिने सगळे जी काही ज्वेलरी आहे ती पण व्यवस्थित राहते. तर ह्याच्यात असे 2-3 शर्ट्स राहिलेले आहेत आणि माझे 3 ड्रेस ह्याच्यामध्ये राहिलेले आहेत. आता हे माझ्या बाकीच्या बॅग्समध्ये मावत नव्हते, म्हणून मग आता ह्याच्यात ठेवले. तर अजून काही ड्रेसेस आहेत जे इस्त्रीला वगैरे आहेत, तर ते सुद्धा मला नंतर बाकीच्या बॅग्समध्ये भरून ठेवता येते. आणि आता सगळ्यात शेवटी शूज ऑर्गनायझर्स. तर हे शूज मी नंतर दुसऱ्या दिवशी ऑर्गनाईज करून ठेवले, कारण का एकाच दिवशी सगळं पॉसिबल नाही होत ना. तर असे प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये मी ठेवले होते आणि माझ्याकडे अशा 1-2 बॅग्स पण होत्या, तर त्याच्यात पण ठेवलेत. आणि ह्या नवीन बॅग्स आहेत माझ्या, तर त्याच्यात ठेवले. बघा ह्याच्यात डिस्प्ले पण होतं आहे. हे उरलेले काही आहेत जोडते मी असेच ठेवलेत. पण हे खूप जास्त आवडले मला, कारण का काय ना ह्याच्यात ट्रान्सपरंट असल्यामुळे मस्त दिसून येतं आहे कुठली चप्पल कशामध्ये आहे ते. तर आता ह्या माझ्या कपाटात मी ठेवून देणार आता हे सगळे, कारण का हे न वापरण्याचे सगळे शूज आहेत, हे जे आम्ही फ्रिक्वेंटली वापरत नाही, म्हणजे रोज वापरत नाहीत ते आहेत. म्हणून मग आता हे ना व्यवस्थित पॅक करून ठेवलं आहे. तर आणि हा एवढा सगळा पसारा पण निघाला आहे आता त्याच्यातून, असं गॅलरीतच सगळं केलं आहे काम. तर आता हे ठेवणार आहे. तर आता मला ह्या कमी पडल्या मी अजून, आणि आवडल्या मला, तर आता मी अजून 6 मागवणार आहे. तर कसं वाटले माझे ऑर्गनायझर्स तुम्हाला, ते कमेंट करून मला नक्की सांगा. आणि माझा हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.